मंडळी, देशात शेळ्या मेंढ्यांची नोंद होत होती, पण त्यांना सांभाळणाऱ्या माणसांची होत नव्हती. पालावरची, फुटपाथवरची, उघड्यावरची, डोंगरावरची, माळ रानावरची माणसं नोंदवली जावीत म्हणून या देशात गेली अनेक वर्ष अनेक आंदोलनं उभी राहिली, लढे उभारले गेले. देश में जिसकी जितनी भागीदारी उसकी उतनी हिस्सेदारी ही घोषणा बेंबीच्या देठापासून दिली जात होती. अखेर त्याला यश मिळालंय, कारण जातनिहाय जनगणनेला केंद्र सरकारनं ग्रीन सिग्नल दिलाय. हा निर्णय ऐतिहासिक आहे. मंडल आयोगानंतर जसं देशाच्या राजकारणाचं सगळं समीकरण बदलून गेलं, तसंच पुन्हा एकदा देशाच्या राजकारणाला आणि इथल्या समाजकारणाला कलाटणी देणारा हा निर्णय ठरू शकतो. लोकांची संख्या किती हा लोकशाहीत फक्त आकडा नसतो, ती राजकीय शक्ती असते. ज्या शक्तीची जाणीव ओबीसींना मंडल आयोगाच्या नंतर झाली, पण त्यांच्या संख्येला आधार 1931 ची जनगणना होती. त्याच्या ठोकताळ्यांवर इथं आरक्षणाची वाटणी झाली, त्यात अनेकांची छाटणी झाली. इथल्या लोकशाहीच्या MRI मधून कुणाची किती भागीदारी, कुणाची किती हिस्सेदारी हे देशासमोर यायला हवं. सामाजिक न्यायाच्या MRI मधून भारतातल्या तब्बल 4000 जातींचं सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक वास्तव इथं कळायला हवं. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात कुणाच्या वाट्याला किती अमृत, कुणाच्या वाट्याला किती हलाहल आलं हे देशाला कळायला हवं. आरक्षणाच्या गुट्टीनं कोण किती गुटगुटीत आणि कोण किती कुपोषित राहिलं हे समजायला हवं. वेगवेगळ्या राज्यात निर्माण झालेल्या जाती आरक्षणाच्या लढ्यांवर उत्तर मिळायला हवं. म्हणून जातनिहाय जनगणना गरजेची होती, पण खरंच हे उत्तर मिळणार आहे का? या निर्णयाच्या टायमिंगला बिहार निवडणुकीची राजकीय किनार आहे. एका बाजूला सरकारनं मुद्द्यावरून रान पेटवणाऱ्या विरोधकांच्या गोटातली हवा काढून घेतली आहे, तर दुसऱ्या बाजूला जातनिहाय जनगणना केल्यास धर्मात उभी फूट पडेल, जातीयवाद वाढेल असं म्हणणाऱ्या सरकारच्या पाठीराख्यांची गोची केली आहे का? ओबीसी आमचा DNA असं म्हणणाऱ्या भाजपनं आपली ही वोट बँक अधिक मजबूत केली आहे का? प्रश्न अनेक आहेत. आणि या सगळ्याच्या दरम्यान मोदींचा हा मास्टर स्ट्रोक की मजबुरी, याची चर्चा. पण बघूया खास रिपोर्ट. देशात जातनिहाय जनगणना होणार, केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय, मोदी सरकारचा मास्टर स्ट्रोक. देशात गेल्या काही वर्षात जातनिहाय आरक्षणाचा मुद्दा गाजतोय. या पार्श्वभूमीवर देशात जातनिहाय जनगणना केली जावी अशी गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी होती. देशात कोणत्या जातीची किती संख्या आहे ते समोर यावं अशी भूमिका मांडण्यात येत होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर देशात जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेण्यात आला. 2025-26च्या सुरुवातीला देशभरात जातीय जनगणना केली जाईल असा मोठा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय. काही राज्य सरकारांनी सर्वे करण्याचा प्रयत्न केला, पण राज्य सरकारनं केलेल्या सर्वेत पारदर्शकता नव्हती असं अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं. आज दिनांक 30/4/2025 के दिन प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में राजनीतिक विषयों की कैबिनेट समिति ने यह निर्णय लिया है कि जातियों की गणना को आने वाली जनगणना में सम्मिलित किया जाए. भारतात ब्रिटिश राजवटीत 1872 मध्ये पहिल्यांदा जनगणना झाली. त्यानंतर 1931 पर्यंत ब्रिटिशांकडून जनगणना करण्यात आली. त्या जातीची नोंदणी करण्यात आली होती. 1951 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतात पहिली जनगणना करण्यात आली. त्यानुसार केवळ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या नागरिकांचं जातीच्या आधारे वर्गीकरण करण्यात आलं होतं. देशात जातनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयाचं सर्व राजकीय पक्षांनी आणि संघटनांनी स्वागत केलंय. समाज हाच म्हणायचा की आमची जाती जनगणना करा, जातनिहाय जनगणना करा. महाराष्ट्रासहित देशातल्या इतर राज्याची ही मागणी होती. आज ऐतिहासिक महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला, मोदीजींनी घेतला. मी महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या वतीने एक जनतेची हृदयाची मागणी, सर्वसामान्य जनतेची मागणी ही या ठिकाणी पूर्ण झाली. त्याबद्दल मी खूप खूप माननीय मोदींचे आभार मानतो. हा निर्णय मात्र जो आहे तो पुन्हा तो थंड बसता जाऊ नये आणि त्याचा खरंच अंमलबजावणी करून हा निर्णय जो आहे, हा निर्णय जिसकी जिसकी संख्या भारी उतनी उतनी साझेदारी
त्यापर्यंत हा निर्णय पोहोचवणं जे आहे ते महत्वाचं आहे. केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला असला तरी अलीकडच्या काळात काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा लावून धरला होता. त्यामुळे केंद्र सरकारची काहीशी राजकीय कोंडी झाली होती. पण ऐन बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारनं हा मास्टर स्ट्रोक खेळलाय. तर ही घोषणा झाल्यानंतर यांचे फायदे जे आरक्षणापासून जे अधिकार आमचे हिरावले गेले किंवा अधिकारापासून आम्ही वंचित राहिलो आहे, ओबीसी समाजाला त्यांच्या संख्येनुसार जे मिळत नाही ते मिळवण्यासाठी सुद्धा जातनिहाय जनगणनेच्या माध्यमातून लाभ व्हावा, ते मिळावं आणि त्यासाठी ही जनगणना झाल्यानंतर ते इम्प्लिमेंट व्हावं. नाहीतर केवळ बिहारच्या निवडणुका नजरेपुढे ठेवून ही घोषणा हवेत बोलली जावी नाही किंवा हवेत विरावी नाही अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. मी वैष्णवजींनी किंवा केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचं आम्ही मनापासून स्वागत करतो. देशात लवकरच जातनिहाय जनगणनेच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. या देशात कोणत्या जातीची संख्या किती आहे याची आकडेवारी यातून समोर यायला मदत होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तुमचेच नेते गोपीनाथ मुंडे होते, त्यांनी लोकसभेमध्ये हा मुद्दा उपनेते असताना मांडला की आपण हे केलं पाहिजे वगैरे. पण जेव्हा जेव्हा हा मुद्दा आला तेव्हा तेव्हा तुमच्या मातृसंस्थेकडून, तुमच्या सगळ्या समर्थकांकडून एक सांगितलं जात होतं, जातीमध्ये इथला देश विभागला जाईल आणि हे अयोग्य आहे, जातीच्या अस्मिता टोकदार होतील असं सांगितलं गेलं. या निर्णयाच्या नंतर ही सगळी जी मंडळी आजपर्यंत समर्थन करत होती न करण्याचं, ती तोंडघशी पडली आहे का? नाही, असा काही विषय नाही. आता जो जातनिहाय जनगणनेचा क्रांतिकारी निर्णय माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलेला आहे, तो निर्णय अत्यंत कौतुकास्पद आहे. आणि आता लोकांच्या संघटना सुरू आहे. काही लोकांना वाटतं की आमची टक्केवारी जास्त आहे, आम्हाला आरक्षण कमी मिळतंय. काही लोकांना वाटतं की ज्यांची टक्केवारी कमी आहे त्यांना आरक्षण जास्तीचं मिळतंय किंवा त्यांना बजेटमध्ये तरतूद मोठ्या प्रमाणात केली जाते. असे गैरसमज लोकांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु ज्या दिवशी जातनिहाय जनगणना या देशामध्ये होईल आणि प्रत्येक समाजाला अधिकृतपणे कळेल की बाबा आपली एवढी टक्केवारी आहे, त्यामुळे आपण वाद करण्याचं कारण नाही. उलट मोठी एक शांतता महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित होईल, देशामध्ये प्रस्थापित होईल. आणि जे कोणी संख्या जास्त दाखवली आहे त्या लोकांच्या पण लक्षात येईल ना. सामाजिक निर्णय घेताना देशाच्या संसदेमध्ये एक दिवसाचं संसदीय अधिवेशन का बोलवत नाही तुम्ही? अरे तुम्ही घेतल्याच्या नंतर तुम्ही कालपर्यंत म्हणत होता की जातनिहाय जनगणना केली पाहिजे. आज केंद्र सरकारने निर्णय घेतला मांडुळासारखी तुम्ही भूमिका. अरे केंद्रानं निर्णय केला तर केंद्र बघून घेतला कशा पद्धतीनं करायचं, अंमलबजावणी करणं, जातनिहाय जनगणना करणं. केंद्रामध्ये थोडी धमक आहे ना. तुम्ही 2 टप्प्यामध्ये बोलू नका. माननीय मोदी साहेबांनी जी भूमिका घेतलेली आहे त्यांनी काय घ्यायचा काय करायचा ते ठरवतील, संविधानाच्या चौकटीमध्ये बसून ठरवतील. तुम्हाला अश्विनी वैष्णवांचा एकट्याचा निर्णय नाही ना. अश्विनी वैष्णवांचा निर्णय कॅबिनेटचा आहे ना, आज काय करताय? आहे. आणि म्हणून मी म्हणतो की राजकारण करू नका. सामाजिक संघटना, सामाजिक पक्ष, राजकीय पक्षांना एकत्रित घेऊन हा निर्णय घ्या. लोकसभेत हा निर्णय घ्या. ठीक आहे. माझा वेळ संपलाय, मी दोघांनाही थांबवतोय. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पासून राहुल गांधींच्या पर्यंत तुमची भूमिका ही आरक्षणाच्या विरोधामध्ये राहील. ठीक आहे, माझा वेळ संपला. शेवटची कमेंट घेणार आहे मी कोंढरे सरांकडून. कोंढरे सर, या जातनिहाय जनगणनेच्या माध्यमातून जे आरक्षणाचे लढे आहेत ते थांबतील की वाढतील? आरक्षणाच्या लढ्याला जी लोकसंख्येचा निकष महत्वाचा जो होता सर्वोच्च न्यायालयाला जो अपेक्षित, तेवढा ह्याच्यातनं निश्चितपणे प्राप्त होईल. काही सामाजिक परिस्थिती मिळते, हा एक भाग आहे. पण मला महाराष्ट्रामध्ये अर्ध्या मिनिटात एक सत्य सांगायचंय की जातनिहाय जनगणना केल्यानंतर सर्वकष विकास होईल असं काही चित्र कोणी मनामध्ये मांडायचं कारण नाही. तो एक आपल्याला माध्यम म्हणून उपयोग होईल, एक डेटा. परंतु मी आज महाराष्ट्राला एक चित्र सांगतो. आपल्या मुंबई प्रांतात, मी कुठल्या समाजाला नाव नाही ठेवत, सिंधी, जैन, शीख आणि पारशी ह्या 4 कम्युनिटी उद्योजकतेच्या जीवावर या मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जी रोज 1 रुपयाची संपत्ती तयार होती त्यातले 60 ते 65% संपत्ती या 4 कम्युनिटीच्या हातामध्ये जाते उद्योजकतेच्या आधारे. आणि उरलेल्या 30-35% हे 12 बलुतेदार, 18 बलुतेदार, बाकीचे सर्व काही आहेत. म्हणजे आता भविष्य काळामध्ये उद्योगपतींच्या हातामध्ये आणि संपत्तीचं केंद्रीकरण ब्युरोक्रॅटच्या हातामध्ये झाल्यामुळं हे जे काही आता सगळ्या ह्या चित्रामधून काही वाटप होणार आहे तर ते होणार आहे का? तर ते होणार नाही.
ह्याच्यामध्ये योजना जाणार आहेत, योजना कशा राबवल्या जातात ते आपल्याला माहिती आहे. त्यामुळं ह्याच्यामध्ये एक चित्र स्पष्ट होईल की लोकसंख्येची मोजणी केल्यानंतर त्याची संख्या होईल. ती संख्या होताना देशाला एक लक्षात घ्यावं लागेल की ह्याच्यामध्ये लिडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम जाती जातीमध्ये तयार होऊ नये. कारण एक माणूस दुसऱ्या जातीचा द्वेष करताना त्याच्या जातीमधल्या कट्टरतावाद्यांचं काय त्याला म्हणतो आपण चालना द्यायची आणि त्या समाजातल्या दुर्बल घटकाला बहुसंख्याकांचं भक्ष्य करायचं. आणि हा प्रोग्राम होऊ नये, हे प्रोग्राम होऊ नये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जातीचं जे इथं जातीयवादाचं जे रूप आहे ते येता कामा नये. उलट जातीय तिथलं जातीय आर्थिक सामाजिक शैक्षणिक स्थिती आहे त्याच्यामध्ये बदल होण्यासाठी मदत व्हावी.